विद्यापीठाने मला ऍडमिशन नाकारली होती, पण जेव्हा मी पंढरीच्या विठुराया ही कविता लिहिली तेव्हा त्याच विद्यापीठाने तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको असं ओळी लिहिल्याबद्दल मला 11,000 रोख रुपये देऊन सन्मान चिन्ह देऊन माझा गौरव केला. सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्याला आत्ता जरी अपयश आलं तरी सुद्धा आपली सातत्याने केलेली मेहनत, आपलं मांडलेल्या शब्दांचं भांडवल हे आपल्याला यशाच्या दारापर्यंत सहज घेऊन जातं. तुम्ही इथून पुढे जे काही कराल ते खूप प्रामाणिकपणे करा, सचोटीने करा, न थकता करा. तुमचं यश तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. बाकी आज बऱ्याच प्रेमांचा आणि सगळ्या गोष्टींचा उहापोह झाला. आमच्या अनिकेतनी, माझा मित्र आहे, खरं तर याच्या नादी लागून मी युथ फेस्टिवल अटेंड करायला लागलो. नादी लागणं हा शब्द बरोबर आहे, कारण ह्याच्यासारखे मित्र आयुष्यात असल्यावर त्यांनी हे असंच 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 असतं वगैरे सांगितलं. तुम्हाला सांगतो, तुम्हालाही माहिती नाही, या पेपरला ताव असं म्हणतात. या ओळी ऐकवतो. ह्याच्यासारखे मित्र आयुष्यात कसे असतात की हारलो खेळात जेव्हा डाव मित्राचेच होते नेमके, प्रेमपत्रे मी जरी लिहिली तिला ताव मित्राचेच होते नेमके, आणि सगळ्यात शेवटी पाहिले नावापुढे जेव्हा तिच्या नाव मित्राचेच होते नेमके. त्याच्यामुळे हे असे भंगरी सोबत घेऊन फिरणंच आपल्याला कधीतरी प्रमुख पाहुणा करतं. कारण नाही, मी फार जेन्युइनली सांगतोय, मला आयुष्यात पहिल्यांदा मुंबई कुणी दाखवली ती माझ्या या मित्रांनी दाखवली. मला मुंबईला जाण्यासाठी मला ऑडिशन द्यायला जायचं होतं. फिल्म सिटीमध्ये एका सिनेमामध्ये माझं कास्टिंग झालं. त्यांनी मला, आता काही सांगायची म्हणजे हरकत नाही, बरीच वर्ष झाली, 10,000 रुपये मागितले आणि मला म्हणाले की तुम्हाला रोल देऊ. तुम्ही आजही बघा, कधी झी टॉकीज वर जर चित्रपट लागला, त्याच्या चित्रपटाचं नाव आहे तुक्या तुकवला नाग्या नाचवला, असा एक सिनेमा आहे. त्याच्यामध्ये पुष्कर जोगच्या मागे मी घोषणा द्यायला उभा आहे ज्युनियर आर्टिस्ट म्हणून. गोष्ट आहे 2005 सालची. पण त्यांनी 10,000 रुपये मागितले होते मला त्या सिनेमामध्ये घेण्यासाठी, जे कोणी संबंधित व्यक्ती होती, निर्मात्यांनी नाही. तर ते 10,000 रुपये ज्याच्याकडून उधार घेऊन मी मुंबईत गेलो होतो, तो उधार देणारा माझा हा मित्र माझ्या बाजूला बसला. मी का म्हणालो की हे 4 दिवस फार महत्वाचे आहेत, कारण इथे जोडलेली नाती तुम्हाला पुढे आयुष्यात फार महत्वाचं बळ देणार आहेत. इथे जोडलेली मैत्री, या कलाकृतींमुळे होणारे मित्र मैत्रिणी तुम्हाला आयुष्यात बळ देतील. आपला एखादा मित्र आपल्याला अशी आग देऊन जातो, ती आग आपल्याला पुढे सातत्याने तो दिवा तेवत ठेवायला फार मदत करते, आणि ती आग माझ्या पोटामध्ये या मित्रांनी लावली आहे. आणि म्हणून आज आम्ही दोघ जण एकत्र प्रमुख पाहुणे आहोत, याचा मला फार आनंद झालाय. अशा मित्रांची, अशा मैत्रिणींची संग्रह करा, त्यांना पाठीशी ठेवा. तुम्ही नाही ठेवलं तरी, किती हाकलले तरी ते सोबत जातच नाही, त्याच्यामुळे तो काही विषय नाही, ते राहतातच आपल्या बरोबर. पण त्यांच्यामुळे आपली प्रगती होते. 5-10 वेळेला नाक खाली घालायला लागतं, हेही होतं, पण हरकत नाही, ते दुर्लक्ष करायचं. याच्यामुळे मला किती वेळेला प्रसंग आलाय, पण ठीक आहे, अनेक गोष्टी पोटात घालून आपण पुढे जातो, हो की नाही अनिकेत? याच्या आणि माझ्या मैत्रीवरती मी मागे एक कविता लिहिली होती बरं का. कुलगुरू सरांची परवानगी असेल तर सादर करतो. सर, काय आहे, तुम्ही कॉलेजमध्ये गेला असाल, असा प्रसंग आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. आपण कॉलेजमध्ये जातो आणि आपल्याला नवीन नवीन गेल्यानंतर कोणीतरी आवडायला लागतं, असं होतं ना सर आयुष्यात? सगळे धीऱ्यानं हसतायत, बाजूचा कसा हसतोय त्याच्यावरती बाकीचे हसतायत. तर ठीक आहे, हा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. बघा, आमची कॉलेजमध्ये अशीच नवीन मैत्री झाली. खरं तर माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहे, अनिकेत 5 वर्षांनी मोठा आहे, पण आमची मैत्री झाली. आणि समोरून एक अतिशय सुंदर मुलगी आली. मी त्याला म्हटलं, अरे अनिकेत, कोण रे ही युवती मित्रा, जाता मनातून जात नाही, हिला पाहिलं की मी माणसातला माणूस राहत नाही. या कवितेमध्ये एक गोष्ट आहे बरं का, नीट ऐका, की कोण रे ही युवती मित्रा अनिकेत, जाता मनातून जात नाही, हिला पाहिलं की मी माणसातला माणूस राहत नाही, काय तिचं हे मित्रान, काय तिचं ते. नवीन दिवस आहेत कॉलेजचे, लक्षात घ्या ती भावना, की कोण रे ही युवती मित्रा, जाता मनातून जात नाही, हिला पाहिलं की मी माणसातला माणूस राहत नाही, काय तिचं हे मित्रान, काय तिचं ते, काही करण खोपच्यात माझी भेट घडवून दे. मित्राला पुढे मागणी घातली की जुळू दे लवकर प्रेम आमचं, पळू दे गाडी बोंगाट, होताच माझं ब्रेकअप, तुझं जुळून देईन झंगाट. हे सगळं ऐकल्यावर माझा मित्र मला असं म्हणाला की प्रेमाच्या तर गाड्या तुझ्या फारच बोंगाट पळतात, पण तुझ्यापेक्षा तिच्या भावना जास्ती मला कळतात. लग्न तिचं झालंय मित्रा, तिला नवरा धीरण जाऊ आहे, जिला खोपच्यात तुला भेटायचंय त्या पोरीचा मी भाऊ आहे. शेवटी माझ्यासारखा मित्र बॅकफुटला येतो आणि तो म्हणतो, थोड्यासाठी मित्रा नको मॅटर घडवू, थोड्यासाठी मित्रा नको मॅटर घडवू, खोपच्यात भेटतो तुला मी, पण इथं नको बडवू.
आधीच ताप होता मला, मी रात्रभर कणत होतो.